नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर 2023 आणि 2024 मध्ये होणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी प्रश्नोत्तरांची एक सिरीज सुरू आहे. या सिरीजमध्ये आपण एक्साइज कॉन्स्टेबल, जलसंपदा विभाग, महानगरपालिका, PWD, जिल्हा परिषद, त्याचबरोबर आरोग्य विभाग यांच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न त्या परीक्षा घेणाऱ्या संस्था म्हणजे TCSच्या पॅटर्न प्रमाणे आहेत. त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मित्रांनो, आजचा जो पेपर आहे किंवा आजचा जो व्हिडिओ आहे तो एक्साइज कॉन्स्टेबल या पदासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. त्याच अनुषंगाने हे सर्व प्रश्न निवडलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? मित्रांनो, नटसम्राट हे 1970 ला प्रकाशित झालेलं नाटक होतं आणि हे वि. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या नाटकाला 1974चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता. त्याचबरोबर मित्रांनो, विष्णू वामन शिरवाडकर यांच्याबद्दल पाहूया. यांना तात्यासाहेब शिरवाडकर असं देखील म्हटलं जातं किंवा कुसुमाग्रज या टोपण नावाने ते कविता लिहित होते. तर मित्रांनो, मराठीमध्ये ज्ञानपीठ मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांच्या अगोदर वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. तर मित्रांनो, यांचा जन्म आहे 27 फेब्रुवारी. वि. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस किंवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2, चहाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. मित्रांनो, चहाडी करणे किंवा भांडण करणे म्हणजेच कलागती लावणे किंवा भांडण लावणे म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3, हवेतील नायट्रोजनचे प्रमाण किती असते? मित्रांनो, हवा हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. त्यामध्ये धूलिकण देखील येतात. तर मित्रांनो, यामध्ये सर्वाधिक 78.8% नायट्रोजन असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1, हवेमध्ये 78.08% नायट्रोजन असतो. तर मित्रांनो, त्यानंतर सर्वाधिक असणारा वायू आहे ऑक्सिजन. याचं प्रमाण असतं 20.98% किंवा 20.78% जरी म्हटलं तरी चालेल. हे ऑक्सिजनचं प्रमाण आहे. तर मित्रांनो, इतर 1% शिल्लक राहतो. त्या 1%मध्ये इतर वायू येतात, जसं की कार्बन, अर्गॉन, निऑन, हेलियम, मिथेन, क्रिप्टॉन आणि हायड्रोजन. म्हणजे मित्रांनो, सर्वाधिक प्रमाण नायट्रोजनचं, तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑक्सिजन आहे. प्रश्न क्रमांक 4, पुढील वाक्यात शुद्धलेखनाच्या एकूण किती चुका झाल्या आहेत? मित्रांनो, शुद्धलेखनामध्ये शब्दाची रचना पाहायची असते, शब्द कसा लिहिलाय ते पाहायचं असतं. तर या ठिकाणी पहा, माझ्या खणणीत, या ठिकाणी खणखणीत असायला होतं आणि न ला दुसरी वेलांटी असायला हवी होती, म्हणजे हे चुकलेलं आहे. आवाजाने आणि ठणठणीत, या ठिकाणी ठणठणीत देखील न ला दुसरी वेलांटी असायला हवी होती. भाषणाने सारी सभा दणाणूनच गेली. मित्रांनो, या ठिकाणी दणाणूनमध्ये हे जे न आहे, नू मधलं, ते देखील मोठं नसायला हवं, म्हणजे बाणाचं न असायला हवं. म्हणजे या ठिकाणी 3 ठिकाणी चूक झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? मित्रांनो, अनवर अल हक किंवा उल हक हे 14 ऑगस्ट 2023 पासून पाकिस्तानचे 8वे काळजीवाहू पंतप्रधान आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, अनवर उल हक. प्रश्न क्रमांक 6, भारतात आयोजित 2022 मधील AFC महिला विश्वकप कोणत्या संघाने जिंकला? मित्रांनो, AFC हा फुटबॉल संबंधित एक कप आहे. आणि मित्रांनो, 2022च्या स्पर्धा होत्या त्या भारतामध्ये झाल्या होत्या. तर यामध्ये चीननं साऊथ कोरियाला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. म्हणजे चीन हे आपलं उत्तर असेल. तर दुसऱ्या क्रमांकावर कोण होतं? साऊथ कोरिया होता. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7, 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात संपन्न झाल्या? मित्रांनो, आता 2012 दर 5 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्या जातात. तर या ठिकाणी पहा, याची सुरुवात 1896 साली झाली होती. 1896 ला ग्रीसमधील अथेन्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आणि त्यानंतर आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धा दर 5 वर्षांनी म्हणजे दर 5व्या वर्षी भरवल्या जातात. तर या ठिकाणी पहा, 2012च्या ज्या स्पर्धा होत्या त्या लंडन या ठिकाणी भरवण्यात आल्या होत्या. आणि लंडन हे इंग्लंडमध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, इंग्लंड हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, 2016च्या रिओ दि जानेरो ब्राझील, 2020च्या टोकियो जपान आणि 2024च्या या पॅरिस या ठिकाणी होणार होत्या. प्रश्न क्रमांक 8, म्यानमार देशाची सीमा कोणत्या राज्याला लागत नाही? मित्रांनो, भारताच्या शेजारील देशांना भारत सीमा शेअर करतो आणि
त्या देशांमध्ये महत्त्वाचे देश कोणते आहेत? पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान आणि म्यानमार. तर मित्रांनो या ठिकाणी म्यानमार बद्दल विचारलेलं आहे. तर म्यानमार सोबत काही राज्य आहेत जी सीमा शेअर करतात. कोणती आहेत? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम ही 4 राज्य आहेत. हे 4 राज्य म्यानमार देशासोबत सीमा शेअर करतात. म्हणजे या ठिकाणी नसलेलं राज्य कोणतं आहे? आसाम. आसाम सोबत म्यानमार या देशाची सीमा लागत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो पाकिस्तान सोबत गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर ही 4 राज्य सीमा सामायिक करतात. चीन सोबत जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश ही 5 राज्य सीमा शेअर करतात. नेपाळ सोबत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम ही 5 राज्य सीमा शेअर करतात. आता भूतान सोबत किती राज्य आहेत? तर 4 राज्य आहेत. कोणते आहेत? सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश. आणि म्यानमार बद्दल आपण पाहिलेलं आहे. म्यानमार सोबत कोणती? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम. प्रश्न क्रमांक 9, देशातील टिंबटिंब या राज्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे. मित्रांनो साक्षरतेचे प्रमाण विचारलेलं आहे आणि कोणत्या राज्यात विचारलेलं आहे? तर मित्रांनो या ठिकाणी 2011च्या जनगणनेनुसार पाहायला पाहिजे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी साक्षरता ही बिहार या राज्यामध्ये 73.7% इतकी होती. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. सर्वाधिक विचारलं तर केरळ या राज्यामध्ये 93.9% इतकी होती. प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते? मित्रांनो भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य पलूस, कडेगाव आणि वाळवा या 3 तालुक्यांच्या सीमावर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 सागरेश्वर हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11, 2013च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? मित्रांनो 2013चं जे अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं ते होतं 86व अखिल भारतीय प्रश्न क्रमांक 11, 2013च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो 2013चं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं ते 86व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आणि याचे अध्यक्ष होते नागनाथ कोत्तापल्ले. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो हे साहित्य संमेलन 11 ते 13 जानेवारी 2013ला चिपळूण या ठिकाणी भरलं होतं. कोणत्या ठिकाणी? चिपळूण. तर मित्रांनो सर्वाधिक नवीन विचारलं तर 2022चं 95व अखिल भारतीय साहित्य संमेलन याचे अध्यक्ष कोण होते? भारत सासणे. आणि कुठे पार पडलं होतं? तर उदगीर या ठिकाणी पडलं होतं. प्रश्न क्रमांक 12, I2U2 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? मित्रांनो I2U2 ही एक संघटना आहे आणि हिची स्थापना 2021 मध्ये करण्यात आली होती, ऑक्टोबर 2021. तर याच्यामध्ये मित्रांनो 2 I वरून सुरू होणारे देश आहेत तर 2 U वरून सुरू होणारे देश आहेत. तर ते कोणते आहेत? तर भारत, इंडिया आणि इस्रायल. I वाले इंडिया आणि इस्रायल आणि UU वाले UAE आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे या ठिकाणी नसलेला देश कोणता असेल? तर इराण असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13, भारताच्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो नीती आयोगाची स्थापना 2015ला करण्यात आली. 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोग काम करतो. तर मित्रांनो सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आणि उपाध्यक्ष कोण आहेत? तर श्री सुमन बेरी हे आहेत. ते कधीपासून? तर 2022 पासून ते आतापर्यंत आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 सुमन बेरी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14, बँक ऑफ महाराष्ट्राचे स्थापना वर्ष कोणते? मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे आणि ची स्थापना 16 सप्टेंबर 1935ला करण्यात आली होती. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो पुढे याचं मुख्यालय विचारलं जाऊ शकतं. तर याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. त्याचबरोबर याचं राष्ट्रीयकरण कधी झालं असं देखील विचारलं जाऊ शकतं. तर याचं राष्ट्रीयकरण हे 1969ला करण्यात आलं. बँक ऑफ महाराष्ट्राचं राष्ट्रीयकरण 1969ला करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 15, संत जनाबाई यांचे जन्मस्थान कोणते? मित्रांनो संत जनाबाई यांचा कालखंड होता 1258च्या आसपासचा आणि त्यांचा जन्म दमा आणि करुंड या मातापित्याच्या पोटी गंगाखेड या ठिकाणी झाला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 4 गंगाखेड आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो त्यानंतर आई वारल्यानंतर तिचे वडील जनाबाईंचे वडील जनाबाईंना पंढरपूरला घेऊन गेले, जिथे ते नामदेवांचे वडील यांच्याकडे कामासाठी राहिले होते. म्हणजे या ठिकाणी संत नामदेवांचं जे पालन पोषण होतं ते जनाबाईंना केलं होतं, त्यामुळे त्यांना देखील यांच्यासोबत मानाचं स्थान आहे. प्रश्न क्रमांक 16, उठा जागे व्हा हे उद्गार कोणी काढले? मित्रांनो उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असे उद्गार स्वामी विवेकानंद यांनी काढलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो यांचा जन्म 12 जानेवारी 1863ला झाला होता आणि त्यामुळेच 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करतो आपण.
प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, पर्यावरण दिन विचारलेला आहे आणि तो जागतिक असणार आहे. म्हणजे या ठिकाणी दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, याची सुरुवात 1973 ला करण्यात आली, परंतु 1974 ला पहिल्यांदा पर्यावरण दिन साजरा केला गेला होता. 5 जून 1974. प्रश्न क्रमांक 18, भारतात कृषी गणना दर टिंबटिंब वर्षांनी केली जाते. मित्रांनो, भारतात जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते, कृषी गणना दर 5 वर्षांनी केली जाते, तर पशुगणना ही दर 5 वर्षांनी केली जाते. म्हणजे या ठिकाणी कृषी गणना कधी आहे? 5 वर्षांनी. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, जनगणनेला सुरुवात कधी झाली? 1872 ला. कृषी गणनेला सुरुवात कधी झाली? कृषी गणनेला सुरुवात झाली 1970 ला आणि 1920 ला पशुगणनेला सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 19, राज्यसभेत घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे किती सदस्य निवडले जातात? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? 250. तर यापैकी 238 सदस्य आहेत ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून निवडले जातात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 238 हे आपलं उत्तर असेल. तर 12 असतात त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत केली जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, सध्याची जी कपॅसिटी आहे, सध्या राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत आणि त्यापैकी 233 सदस्यांची नियुक्ती ही घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 20, माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत एकूण किती रुपये रक्कम कन्याच्या खात्यावर जमा केली जाते? मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर माता पित्याला फक्त एकच कन्या झाली तर या योजनेअंतर्गत त्या कन्याच्या खात्यावर, त्या मुलीच्या खात्यावर 50,000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. परंतु मित्रांनो, जर दोन मुली असतील तर त्या दोन्हींना विभागून 25,000 रुपये दिले जातील. तर मित्रांनो, हे कधी दिले जातील? जर एक मुलगी झाल्यानंतर माता पित्याने नसबंदी करून घेतली किंवा कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली तर त्यांना 50,000 रुपये मिळतील आणि 2 मुली झाल्यानंतर केली तर 25,000 रुपये दोघींना मिळतील. प्रश्न क्रमांक 21, जॉर्ज बी गुड इनफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार देण्यात आला? मित्रांनो, जॉर्ज बी गुड इनफ हे अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ होते, परंतु त्यांनी लिथियम आयनच्या बॅटरीमध्ये जे संशोधन केले त्यासाठी त्यांना 2019चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, यांच्यावर प्रश्न काय येईल असं वाटतं आपल्याला? कारण 2023 मध्ये, जून 2023 मध्ये यांचं निधन झालेलं आहे, म्हणून यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 22, लोकसभेच्या 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती दिवस अंतर असते? मित्रांनो, लोकसभेची वर्षातून 3 अधिवेशनं व्हावी लागतात, तर त्यासाठी प्रत्येक 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा अधिक अंतर असू शकत नाही अशी तरतूद आहे. म्हणजे जास्तीत जास्त अंतर किती असेल? 6 महिने. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, 3 अधिवेशनं कोणती? सुरुवातीचं पावसाळी अधिवेशन, त्यानंतर हिवाळी अधिवेशन आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला होणारं बजेट अधिवेशन, अशी 3 अधिवेशनं होतात. आणि प्रत्येक 2 अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त 6 महिन्याचं अंतर असू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त अंतर असू शकत नाही. प्रश्न क्रमांक 23, बंगालची फाळणी कोणी रद्द केली? मित्रांनो, बंगालची फाळणी ही 19 जुलै 1905 ला लॉर्ड कर्झन यांनी केली होती. तर मित्रांनो, त्यानं पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे 2 भाग केले होते. तर मित्रांनो, त्यानंतर 1911 ला जेव्हा पंचम जॉर्ज भारतामध्ये आला तेव्हा लॉर्ड हार्डिंग्स यानं बंगालची फाळणी रद्द केली आणि पंचम जॉर्जने याची घोषणा केली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड हार्डिंग्स हे आपलं उत्तर असेल. परंतु मित्रांनो, त्यानंतर पुन्हा 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा बंगालची फाळणी झालेली होती. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी त्याची फाळणी पुन्हा झाली होती. प्रश्न क्रमांक 24, दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे? मित्रांनो, 2015 पर्यंत आपण जो विकासाचं ध्येय ठेवलं होतं ते सहस्र म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मधून ठेवलं होतं. त्यानंतर 2015 पासून 2030 पर्यंत आपण शाश्वत विकास उद्दिष्ट किंवा शाश्वत विकास ध्येय ठेवून कार्य करणार आहोत. तर त्या ठिकाणी एकूण 17 शाश्वत विकास उद्दिष्ट आहेत किंवा ध्येय आहेत. तर त्यापैकी दर्जेदार शिक्षण हे कितवं आहे? तर 4थं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 4थं हे आपलं उत्तर असेल. सर्वात पहिलं शाश्वत विकास उद्दिष्ट विचारलं गेलं तर तो कोणता असेल? दारिद्र्य निर्मूलन, दुसरं भूक निर्मूलन, तिसरं चांगलं आरोग्य, 4थं दर्जेदार शिक्षण, 5वं लैंगिक समानता आणि 6वं शुद्ध पाणी आणि आरोग्यदायक स्वच्छता. या प्रकारे इतर माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. ती माहिती पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 25, भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे? मित्रांनो, भारताला एक पर्याय क्रमांक 2 भूसीमा आहे 15,200. आणि जलसीमा विचारली तर पर्याय क्रमांक 1 असता. प्रश्न क्रमांक 26,
आजरा तांदूळ GI टॅग कोणत्या राज्याला मिळाले आहे? मित्रांनो, आजरा हा कोल्हापुरातील एक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये घनसळ किंवा घनसाळ या प्रकारचा एक तांदूळ पिकवला जातो. तर मित्रांनो, याला GI टॅग देण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सोलापुरी चादर, पुणेरी पगडी, नाशिकमधील वाईन, पैठणी, नाशिकमधील द्राक्षे, कोल्हापुरातील गुळ, सिंधुदुर्गातील कोकम, वेंगुर्ल्यातील काजू, त्याचबरोबर सांगलीतील हळद अशा प्रकारे GI टॅग देण्यात आलेले आहेत. त्यांची यादी देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 27, रोजगार कौशल्य सर्व एकाच ठिकाणी असलेले महाराष्ट्र पोर्टल कोणते? मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये रोजगार आणि कौशल्य तरुणांना एकाच ठिकाणी देण्यासाठी, त्याचबरोबर कॉर्पोरेशन प्लॅन, स्वयंरोजगार योजना, स्वयंरोजगार कर्ज, ऑनलाईन कर्जाची पात्रता, नोकरी शोधणे आणि नोकरीसाठी अर्ज या सुविधांसाठी महास्वयं नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 महास्वयं हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, सुरुवातीला महास्वयंच्या आधी महारोजगार, द्वितीय कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार नावाची 3 पोर्टल होती. त्या तिन्हींना एकत्र करून महास्वयं बनवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 28, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पहा एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. तर मित्रांनो, यामध्ये पहा जिल्हे पाहायला गेले तर कोकणामध्ये 7 जिल्हे आहेत, पुण्यामध्ये 5, नाशिकमध्ये 5, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8, अमरावतीमध्ये 5 आणि नागपूरमध्ये 6. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 29, ऋषभनाथ हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते? मित्रांनो, ऋषभनाथ म्हणजेच यांना आदिनाथ देखील म्हटलं जातं. तर हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल पहिले. दुसरे कोण होते? अजितनाथ. आणि आपल्याला पाहायला गेलं तर 24वे आणि शेवटचे वर्धमान महावीर. त्यांच्या अगोदर 23वे पार्श्वनाथ. एवढ्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. पहिले ऋषभनाथ किंवा आदिनाथ, दुसरे अजितनाथ, 23वे पार्श्वनाथ आणि 24वे महावीर. प्रश्न क्रमांक 30, मी निबंध लिहिला असेल या वाक्यातील काळ ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा मी निबंध लिहिला असेल म्हणजे भविष्यकाळामध्ये क्रिया पूर्ण झाली असेल. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळ असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31, स ला नाते ही कुठल्या विभक्तीची रूपे आहेत? मित्रांनो, जेव्हा कर्माला किंवा नामाला प्रत्यय लागतो तेव्हा त्या लागलेल्या प्रत्यय विभक्ती प्रत्यय असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा जेव्हा स ला नाते ही विभक्ती असते तेव्हा द्वितीय अनेकवचन किंवा चतुर्थी अनेकवचन असतं. आणि ज्यावेळी पहा या ठिकाणी पर्यायामध्ये द्वितीय अनेकवचन आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 द्वितीय अनेकवचन. जेव्हा मित्रांनो प्रथम विभक्ती असते तेव्हा कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नसतो. द्वितीयला एकवचनामध्ये सलाते आणि अनेकवचनामध्ये सलानाते, तृतीयला एकवचनामध्ये नेईशी आणि अनेकवचनामध्ये निहीईशी, चतुर्थीला सलाते सलानाते, पंचमीला ऊनहून, षष्टीला चाचीचे चे चाची, सप्तमीला तैया तैया आणि संबोधन नो हा प्रत्यय लागतो. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे? मित्रांनो, मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. त्यापैकी काही स्वर आहेत, काही स्वरादी आहेत आणि काही व्यंजने आहेत. तर या ठिकाणी एकूण 14 स्वर आहेत. अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ऐ ओ औ ॲ आणि अ. तर मित्रांनो, या ठिकाणी पर्यायामध्ये आलेला स्वर कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 उ. बाकी इतर काय आहेत तर व्यंजने आहेत. प्रश्न क्रमांक 33, महाराष्ट्रात कुंभमेळा टिंबटिंब येथे भरतो. मित्रांनो, भारतामध्ये 4 ठिकाण अशी आहेत त्या ठिकाणी दर 3 वर्षांनी कुंभमेळा भरवला जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुंभमेळा परत येण्यास 12 वर्षे लागतात. म्हणजे या ठिकाणी पहा 4 ठिकाणं कोणते आहेत? एक तर प्रयागराज ज्याचं पूर्वीचं नाव होतं अलाहाबाद, दुसरं उज्जैन, तिसरं नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि चौथं हरिद्वार. या ठिकाणी क्रमाक्रमाने कुंभमेळा भरतो. तर त्याचबरोबर या ठिकाणी पर्यायामध्ये कोणता आलेला आहे? महाराष्ट्रातील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो, परंतु जे 4 ठिकाणं आहेत त्या ठिकाणी प्रत्येकी 3-3 वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्याचबरोबर दर 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी अर्ध कुंभमेळा देखील भरत असतो. आणि जेव्हा 12 कुंभमेळे पूर्ण होतात त्यानंतर 144 वर्षे पूर्ण होतात, कारण 12 वर्षांनी एक कुंभमेळा येतो आणि 144 वर्षानंतर प्रयागराज या ठिकाणी महाकुंभमेळा देखील भरतो.
प्रश्न क्रमांक 34. स्वदेशी चळवळ सर्वप्रथम केव्हा सुरू झाली? मित्रांनो, जेव्हा बंगालची फाळणी झाली होती त्याला विरोध करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा 1906 मध्ये स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली होती. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 वंगभंग विरोधी आंदोलनाच्या वेळी स्वदेशी चळवळीला सुरुवात झाली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35. भारतीय राज्यघटनेत कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली नाही? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 63 मध्ये आहे उपराष्ट्रपती, कलम 149 मध्ये आहेत सहहिशोब तपासनीस किंवा महालेखा परीक्षक, आणि कलम 76 मध्ये आहे महान्यायवादी, आणि लोकपाल या पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेली नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल. भारतीय राज्यघटनेत लोकपाल या पदाची तरतूद नाही. प्रश्न क्रमांक 36. लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, लोकसभा सदस्य व्हायचं असेल तर कमीत कमी 25 वर्षे पूर्ण केली असली पाहिजेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल 25. जेव्हा राज्यसभा सदस्य व्हायचं असतं तेव्हा किती वर्षे पूर्ण झालेली असायला हवीत? तर राज्यसभा सदस्य होण्यासाठी 30 वर्षे पूर्ण झालेली असायला हवीत. त्याचबरोबर जेव्हा ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असते तेव्हा 21 वर्षे पूर्ण झालेली असावीत आणि मतदान करण्यासाठी 18 वर्षे पूर्ण झालेली असावीत. प्रश्न क्रमांक 37. वैष्णवीने एक संख्या कागदावर लिहिली, तिच्यात 2 मिळवले, बेरजेला 7 ने भागले, भागाकार 4 आला, तर तिने कागदावर लिहिली ती संख्या कोणती असावी? आता मित्रांनो, आपण भागाकाराकडून संख्येकडे जाऊया. भागाकार 4 होता. जर भागाकार 4 आहे आणि भागलं किती ना 7 न होतं, तर 4 गुणिले 7 बरोबर किती? 28. 7 चौक 28. ही कोणती संख्या आली? तर एक संख्या अधिक 2 बरोबर 28 आहे. तर वजा 2 केल्यानंतर आपल्याला ती संख्या मिळेल. म्हणजे किती होईल? 28 वजा 2 बरोबर 26. पर्याय क्रमांक 2 26 हे वैष्णवीने लिहिलेली संख्या होती. प्रश्न क्रमांक 38. चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ किती पट होईल? मित्रांनो, चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी जर चौरसाची बाजू 2 असेल तर क्षेत्रफळ किती असेल? 2 गुणिले 2, 2चा वर्ग 4, क्षेत्रफळ 4 आलं. परंतु मित्रांनो, बाजू दुप्पट केली आपण, 2चं 4 केलं तर 4चा वर्ग किती होतो? 16. म्हणजे या ठिकाणी 16 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? तर 16 भागिले 4 बरोबर 4 येतं. म्हणजे क्षेत्रफळामध्ये 4 पटीने वाढ होते, चौपटीने वाढ होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी आणखी एका उदाहरणातून पाहूया. समजा बाजू 3 आहे, बाजू 3 आहे तर क्षेत्रफळ किती असेल? 3चा वर्ग बरोबर 9, आणि बाजू 6 केली, दुप्पट केली तर काय होईल? 6चा वर्ग 36. म्हणजे या ठिकाणी 9 चौक 36 येतं. म्हणजे 4 पटीचा फरक पडतो. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या वर्षी दादाभाई नौरोजींनी राष्ट्रगोपतार हे साप्ताहिक सुरू केले? मित्रांनो, या ठिकाणी पहा, दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रगोपतार म्हणजे खरी बातमी देणारं साप्ताहिक हे 1851 ला सुरू केलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, यांच्यासोबत त्यावेळी खर्शेदजी कामा हे देखील समाविष्ट होते. खर्शेदजी कामा आणि दादाभाई नौरोजी यांनी 1851 ला इंग्रजी आणि गुजरात या 2 भाषांमध्ये प्रकाशित होणारा राष्ट्रगोपतार हे साप्ताहिक सुरू केलं होतं. प्रश्न क्रमांक 40. सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 5800 रुपये असताना 10 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती असेल? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 10 ग्रॅम दिलेला आहे. 1 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम? 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. मग मित्रांनो, या ठिकाणी 10 ग्रॅम बरोबर किती असेल? 10,000 मिलीग्रॅम असेल. म्हणजेच 5800 रुपये सोन्याची किंमत भागिले 10,000 मिलीग्रॅम गुणिले काय करायचं आपल्याला? 10 मिलीग्रॅमची किंमत काढायची, गुणिले 10 केलं. मग या ठिकाणी पहा, 3 शून्य गेले, ह्याचे 2 आणि ह्या 3 राहिले किती? 58 भागिले 10 म्हणजेच 5.8. पर्याय क्रमांक 3 5.8 हे आपलं उत्तर असेल. 10 मिलीग्रॅम सोन्याची किंमत 5.8 रुपये इतकी असेल. प्रश्न क्रमांक 41. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक होण्यासाठी संबंधिताने 10 वर्ष कुठे वकिली केलेली असणे आवश्यक आहे? मित्रांनो, जर उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश व्हायचं असेल तर त्याने कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्ष न्यायाधीश पदाचं काम केलं असलं पाहिजे, किंवा कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये 10 वर्षे वकिली केली असली पाहिजे, आणि वयाची 62 वर्षे होईपर्यंत त्या पदावर राहू शकतो. म्हणजे या ठिकाणी त्याने कुठे वकिली करणं गरजेचं आहे? तर उच्च न्यायालयामध्ये वकिली करणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. तर कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं असलं पाहिजे, अशी देखील तरतूद असू शकते. प्रश्न क्रमांक 42. एकाच समभुज चौकोनाचे कर्ण 24 आणि 10 सेमी आहेत, तर त्याची बाजू किती सेमी असेल? मित्रांनो, या ठिकाणी पहा, समभुज चौकोन आहे म्हणजे चारी बाजू समान आहेत. तर या ठिकाणी त्यांचे जे कर्ण आहेत त्यांची लांबी जरा वेगळी आहे, वेगवेगळी आहे. तर या ठिकाणी काय होतंय, आपण या समभुज चौकोनाचा फक्त एवढा भाग घेऊया. जर एवढाच भाग घेतला तर काय होईल? एक त्रिकोण घेतल्यासारखं होईल. कसा होईल त्रिकोण? असा होईल.
मग या ठिकाणी पहा हा काटकोन आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळतं, या ठिकाणी एक बाजू, या ठिकाणी एक बाजू आणि या ठिकाणी कर्ण, या प्रकारे आपण पायथागोरसचा प्रमेय वापरून एक बाजू काढू शकतो. मग या ठिकाणी काय करूया, 24चं निम्म किती होतं 12, ही 12 बाजू आली. 10चे निम्म किती होतं 5, ही 5ची बाजू आली. म्हणजे या ठिकाणी या दोन्हीवरून आपल्याला कर्ण म्हणजे ही बाजू काढता येईल. मग काय होईल, पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग 25. 144 अधिक 25 बरोबर 169 आणि 169चं वर्गमूळ काय येतं 13. म्हणजे ही तिसरी बाजू किती असेल 13. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43, कोणत्या वर्षी तलवार या जहाजावर नाविकाने हरताळ केली. मित्रांनो याला आपण नौदलाचा विद्रोह असं देखील म्हणतो. तर या ठिकाणी 1946ला 18 फेब्रुवारी 1946ला नाविकांनी म्हणजेच नौदल सैनिकांनी विद्रोह केला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो HIMS तलवार या ठिकाणी कमांडर होते FM किंग. या ठिकाणी काय झालं होतं, तर FM किंगनं त्यातील सैनिकांना शिवीगाळ केला होता आणि यावरूनच सैनिकांनी विद्रोह केला होता. प्रश्न क्रमांक 44, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल. 36 12 45 टिंब. तर मित्रांनो या ठिकाणी पहा 36 12, 36ला 3 भागलं की 12 येतं. तसंच 45ला 3 भागलं काय होईल 15 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. मित्रांनो गणित या प्रकारे सोपे असतात, परंतु त्या ठिकाणी विचार करायला लागलो तर कोणत्याही प्रकारचं उत्तर सापडणार नाही. विचार न करता डायरेक्ट येईल ते उत्तर लिहून टाका. प्रश्न क्रमांक 45, भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात टिंब ज्योतिर्लिंग आहेत. मित्रांनो भारतात एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि ती 12 कुठे कुठे आहेत, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, तमिळनाडू. यापैकी महाराष्ट्रामध्ये 5 आहेत, गुजरातमध्ये फक्त 1 आहे, आंध्र प्रदेशमध्ये फक्त 1 आहे, मध्य प्रदेशामध्ये 2 आहेत, तमिळनाडूमध्ये 1 आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 1 आणि उत्तराखंडमध्ये 1 आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहेत 5 आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते आहेत, तर सर्वात पहिल्यांदा भीमाशंकर ज्योतिर्लिंग जे पुण्यामध्ये आहे, दुसरं त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे, तर तिसरं परळी जे की बीड जिल्ह्यामध्ये आहे, चौथं औंढा नागनाथ जे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे आणि 5वं घृष्णेश्वर जे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 46, ब्रह्मांड आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मित्रांनो ब्रह्मांड आठवणे म्हणजे काय असतं, तर तोंडचे पाणी पडणे, पायात गोळे येणे, मटकन बसणे किंवा भीती वाटणे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 भीती वाटणे हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह टिंब आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा कनिष्ठ, प्रथम आणि वरिष्ठ, द्वितीय यामध्ये फरक आहे. या ठिकाणी पहा कनिष्ठ सभागृह विचारलं तर लोकसभा, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. आणि वरिष्ठ सभागृह विचारलं तर राज्यसभा. परंतु मित्रांनो जेव्हा प्रथम सभागृह विचारलं जातं, संसदेचं प्रथम सभागृह कोणतं, तर ते कोणतं असेल, लोकसभा असेल. या ठिकाणी कनिष्ठ सभागृह हे प्रथम सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृह हे द्वितीय सभागृह आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्र कृषी दिन म्हणून कोणता दिन ओळखला जातो. मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दरवर्षी वसंतराव नाईक जे की महाराष्ट्रातील हरितक्रांती जनक होते, त्यांचा जन्मदिवस म्हणून 1 जुलैला कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो 1989ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्याची घोषणा केली होती, तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 49, महादेव या शब्दामध्ये कोणता समास आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा महादेव याचा विग्रह कसा होतो, महान असा देव. या ठिकाणी महान आणि देव हे 2 विग्रहातील शब्द आहेत. या ठिकाणी दोन्हीला प्रथम विभक्ती आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रत्यय नाही. आणि जेव्हा शब्दाची फोड केल्यानंतर त्याच्या येणाऱ्या शब्दांमध्ये कोणत्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय नसतो, तेव्हा त्याला कर्मधारय समास आहे असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 कर्मधारय हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो कर्मधारय समास हा एक तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे, परंतु त्या ठिकाणी स्पेसिफिक कर्मधारय समास हा वेगळा मानला जातो. यामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, म्हणजे प्रथम विभक्तीत असतात आणि दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष्य असा असतो. म्हणजे एक विशेषण असतं आणि एक नाम असतं. म्हणजे या ठिकाणी एक उपमेय असतं आणि एक उपमान असतं. प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी विशेष नामाचा प्रकार नसलेला शब्द कोणता. मित्रांनो विशेष नाम म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या शब्दाला, एखाद्या गोष्टीला दिलेलं वेगळं नाव त्याला विशेष नाम म्हटलं जातं. जसं की या ठिकाणी पुणे विशेष नाम आहे, हिंदी महासागर विशेष नाव आहे, कपिला गायला दिलेलं कपिला हे विशेष नाव आहे. तर असुर हे काय आहे, तर एक जाती दाखवते. म्हणजे या ठिकाणी हे सामान्य नाम आहे, म्हणजे या ठिकाणी विशेष नाम नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी पहा महासागर हे काय आहे, सामान्य नाम आहे, परंतु हिंद महासागर दिलेला आहे म्हणून विशेष नाम आहे. गाय काय आहे, सामान्य नाम आहे, परंतु कपिला गाय दिलेला आहे म्हणून विशेष नाम आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. आज आपण जे प्रश्न पाहिले ते TCS आहे असं विचारतं. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला नसेल तर व्यवस्थित पहा. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. तसेच याच प्रकारचे व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ते अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.